हॅलो एव्हरीवन, कैसे आहात तुम्ही सगळे? ठीकठाक आहात? वेलकम बॅक माझ्या चॅनल नंदा मराठी व्लॉगवर आणि हा आहे माझ्या बर्थडेचा व्लॉग. तर हा 15 नोव्हेंबरला हा बर्थडे मनवला होता. तर मी चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते. मी त्या चॅनलवर पण नाही टाकला आहे, म्हणून मी आता तुमच्यासोबत इथे थोडीशी क्लिप ज्यादा शेअर करत आहे. सुरुवात माझ्या बड्डेपासूनच करत आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि एन्जॉय करा. तर त्या दिवशी आहे ना, माझी तब्येत पण खराब होती, म्हणून जास्त काही मी केला नाही. मस्त सिंपलसा घरच्या घरी केला. पहिला बड्डे मतलब 15 नोव्हेंबरला माझा, 30 नोव्हेंबरला माझ्या मुलीचा. तर असा आमचा बड्डे नोव्हेंबर महिन्यामध्ये येते. तर बस सिंपलसा केक आणि आम्ही घरचे लोक म्हणून आम्ही ना छान असा बड्डे मनविला. टिंकी, तर इथे माझ्या हजबंडने अक्षवंत केला आणि नंतर केक कटिंग. तर हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी याच्यासाठी शेअर केले ताकी यादगार राहील म्हणून. तर बस असा सिंपलसा माझा बड्डे. आणि त्या दिवशी सुट्टी पण होती, म्हणून कोणाला बोलावलं नाही आणि असेच मजाकीमध्ये आम्ही लोकांनी हा बड्डे साजरा केला. बस सिंपलशी क्लिप तुम्हासोबत. आणि आता याच्या पुढं मी जे काल व्लॉग्स जे मी काल व्लॉग हे केले आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. तर बस हे क्लिप आहे. आणि केक कटिंग झाल्यानंतर आम्ही ना बस सिंपलचं जेवण केलं. बाकी कोणाला बोलावलं नव्हतं. मुलीच्या वेळेस तरी सगळ्यांना बोलावलं होतं. माझा पहिला आहे त्याच्यानंतर. हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनल नंदा मराठी व्लॉगमध्ये. आणि हा माझा सेकंड व्लॉग आहे. तर माझा पहिला पहिलं पण चॅनल आहे नंदा ऑलराऊंडर, हिंदीमध्ये आहे. ते माझं काही कारणास्तव खूप सारे 3-4 वर्ष झाले मोनो पण झाला होता, पण त्याच्यामध्ये काहीतरी कारण जसं रिव्ह्यू झालं आणि ते सुद्धा मला आले नाही आणि माझे पैसे त्याचेच अटकले. तर मला काही त्याचा फायदा नाही. ते म्हटलं चला आता आज आहे ना मराठी व्लॉग स्टार्ट करते. तर मी 2025 आजची 11 तारीख आहे आणि आता समय झाला आहे 12:30. तर मी थोडी बसले होते बाहेर आणि हे माझं क्वार्टर आहे. हे बेचल भोपाळमध्ये आहे. तर इथे मी राहते. तशी मी महाराष्ट्र नागपूर जिल्ह्यातली आहे. तर चला तुमच्यासोबत मराठी बोलून काही मराठी मला आहे ना मराठी व्लॉग खूप छान आवडते. मी लोकांचे मराठी व्लॉग बघत होते. तर म्हटलं चला आपण मराठी असून मराठी चॅनल नाही खोलले, तर आता खोलले. कसे आहात तुम्ही? आणि मला सपोर्ट करा गाईज. मला थोडा त्या चॅनलवरून पूर्ण माझं बरबादी झाली आहे, म्हणून म्हटलं चला या चॅनलमध्ये तरी थोडीशी कोशिश करते काहीतरी. माझं असं खूप चांगले माझं मोनो 1 वर्षामध्ये मोनो पण झाले होतं आणि डॉलर पण अटकले आहे. व्ह्यूज कंटेंटमुळे मला तो सुधरवता नाही आला. कशामुळे आला काय पता नाही. तर आता मी लंच करते. दाल चावल मुलगी करत आहे. मी थोडं ऊन सेकत आहे. आमच्या भोपाळमध्ये इतकी थंडी आहे काय सांगते तुम्हाला. तर हेच आहे. ठीक आहे का मग मिळते तुम्हाला. कपडे झाले माझी धुवून आणि थंडी आमच्या इकडे इकडे आहे ना हे पिपळाचं झाड आहे, तर त्याच्यामुळे इथे सावली राहते, म्हणून रोडवर जायला येते आणि मस्त एरिया आहे माझावाला. तो गाईज मिळते थोड्या वेळाने लंचमध्ये या आपली नाईटमध्ये. कसा का आजचा व्लॉग होते ते तुमच्यासोबत मी शेअर करते. तर लंच इथे बनवत आहे माझी मुलगी दाल चावल. आज आमचा दाल चावल रोज आहे ना रोटी खाऊ तर इथे डाळ बघा तुअरची डाळ. तर इथे माझी मुलगी दाल भात बनवत आहे, डाळ भात. आणि त्याच्यासोबत रात्रीची पनीरची भाजी आहे. तर आम्ही तिघी मायले घरी आहे. हजबंड गेले आहे. हजबंडला मी अजूनपर्यंत दाखवले नाही. हजबंड गेले आहे जॉबला.
आणि माझ्या परिवारामध्ये माझ्या असे मोठ्या बहिणीच्या 2 मुलं पण राहतात, पण ते अनकम्फर्टेबल राहते ना व्हिडिओमध्ये यायला, म्हणून मी त्यांना घेत नाही. तर ही माझी मोठी मुलगी, मला 2 मुली आहे, एक लहान ती 11वीला आहे, हिचं 12 झाला आहे पास, पण हिने यावर्षी मतलब कॉलेजनं जॉईन नाही केलं, गॅप घेतला आहे, अगले सालमध्ये करते. तर अशी आमची हे आहे सरकारी क्वार्टर आहे. तर आता आमचे लंच झालं आहे आणि आता आम्ही थोडंसं ऊन तापत आहे. लंच आता जस्ट दाल चावल, रात्रीची मटरची भाजी आणि माझ्याकडे मस्त मस्त गुलाबाचे फ्लावर. किती सुंदर फ्लावर, इतकी काळजी घेते याचीवाली. आणि हे जास्वंदाचे फूल इकडे ना मस्त लागते, छान शांत वातावरण आहे आमच्याकडे. आणि इथे आता हे कटिंग इकडचे फुलांची केली आहे मी, इकडच्या फुलांची कटिंग केली आहे. ते फूल खूप फार छान आहे. इकडे पण कळ्या आल्या आहे. आणि हे जास्वंदाचे फूल छोटे छोटे, अभी थंडीचे आहे ना, नाही थोडे छोटे छोटे लागले आहे. तर हा आजचा आहे माझा जो दिवसभराचा, मतलब मैंने 12 वाजतापासून जो केला आहे ब्लॉग स्टार्ट, त्याचे रुटीन आहे. आणि माझं पार्लर पण आहे, घरीच चालवते मी. आता इकडे क्वार्टर झाले आहे खाली, तर खूप कम मतलब लोक ज़्यादा येते. आणि इकडचे पण खाली झाले, इकडचे खाली झाले, शांत माहोल, छान लागतं. आता आदत होऊन गेली आहे 10-12 वर्ष, 14 मुलगी झाली आहे 18 वर्ष, 17 वर्ष मला भोपाळला येऊन छान झाले आहे काही. तर आता काय दाखवायचं तुमच्यासोबत, तर मी म्हटलं चला थोडंसं गोष्टीच करते. आणि आता हसबंड येईल 4 वाजता, तेव्हा होईल चाय, थोडासा करते आराम, नंतर मिळते तुम्हाला.